कुरुंदवाड येथील दी गणेश सहकारी बँकेचा 61वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कुरुंदवाड येथील मुख्य कार्यालयात वर्धापन दिनानिमित्त बँक परिसरामध्ये आकर्षक रांगोळी काढून बँकेमध्ये सुंदर सजावट करण्यात आली होती। दरम्यान सहकारी क्षेत्राचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड दी गणेश सहकारी बँकेला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून 2024-25 सालात बँको ब्ल्यू रिबन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। आदर्शवत उज्ज्वल परंपरा व पारदर्शक आणि उत्कृष्ट कार्यप्रणाली यामुळे बँकेचे नाव राज्याबरोबरच देशात पोहोचले। बँको ब्ल्यू रिबन अवॉर्ड हा देशपातळीवरील प्रतिष्ठेचा पुरस्कार असून बँकेच्या उत्कृष्ट कार्याची ही पोचपावती आहे, असं चेअरमन सदाशिव जोशी यांनी सांगून बँकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं 15 महिन्यांकरिता 9% व्याज देऊन वर्धापन दिन विशेष ठेवी योजना मर्यादित कालावधीसाठी राबवण्यात आली असून बँकेत कार लोन, बिझनेस लोन, होम लोन, गोल्ड लोन अशा विविध कर्ज योजना उपलब्ध आहेत। त्यामुळे 61 वर्षाच्या सातत्यपूर्ण प्रगतीत सहकार्य करणाऱ्या सर्व भागधारक, ग्राहक, हितचिंतक आणि नागरिकांनी बँकेचे खातेदार होऊन बँकेला सेवेची संधी द्यावी असं आवाहन बँकेचे चेअरमन सदाशिव जोशी यांनी केलं। दरम्यान वर्धापन दिनानिमित्त बँकेत सत्यनारायण पूजा घालण्यात आली। यावेळी बँकेचे सर्व संचालक, सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक, नागरिक यांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला। सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत बँकेत सर्वांचं स्वागत करण्यात आलं। कुरुंदवाड शहरात 1966 साली स्थापन झालेल्या दी गणेश सहकारी बँकेनं यशस्वी 61 वर्ष पूर्ण करून 62 वर्षात पदार्पण करत सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि ग्राहकांचं हित जोपासून बँकेनं यशस्वी घौडदौड कायम ठेवली आहे। दरम्यान वर्धापन दिनानिमित्त आज बँकेत प्रसन्न वातावरण पसरलं होतं। यावेळी चेअरमन सदाशिव जोशी, व्हाईस चेअरमन रामचंद्र मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी सौनीता खलाटे, संचालक डॉक्टर नितीन घोरपडे, योगेश जोशी, दत्तात्रय सुतार, यशराज जोशी, दिगंबर पुजारी, बाळसू दिवटे, रामचंद्र मोरे, जयवंत कांबळे, प्रभू चौगुले, सौ त्रिशला चौगुले, अरविंद जोशी, श्रीवल्लभ पुजारी, चिन्मय कागलकर, सौरेखा पुजारी, नेमाना ऐनापुरे, मनोहर जोशी, मंदार धर्माधिकारी यांच्यासह बँक ऑफिसर महेश परीट यांच्यासह सर्व कर्मचारी, ग्राहक, सभासद आणि नागरिक उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।